टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील, नवरात्र उत्सव असेल, दीपावली असेल, दसरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल, हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो। पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात, फलक पाहायला मिळतात। हरकत नाही, ज्याला लावायचे असेल लावा, पण कुठेतरी आव्हान देणारा मजकूर नसावा। आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत। त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो, कोई शिकवा न होगा, मुझे कत्ल कर दो, बदला न होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, समझौता ना होगा। म्हणजे आता तलवार वगैरे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, संविधान आहे, भारताला संविधान आहे, तलवार उठणं हे संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं। पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान, ते पण पोलीस स्टेशनमधील, पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर हा बोर्ड आहे, हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील, हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते, पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत। आणि हे काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत, कोणामुळे काढले नाहीत, कोणाचा फोन आला, काय झालंय, हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत। पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठेतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्यामध्ये दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं। त्यामध्ये कोणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि तो आरोप जो संशयित आहे, तर त्या संशयिताला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्याची घटना समोर आल्या आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती। पण कुठेतरी शहराला वेठीस धरायचं, तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा, पोलीस प्रशासनाला वेठीस धरायचं। तिथं असंही माहिती मिळतेय की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली। हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, तर या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे। त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी। नवरात्र उत्सव सुरू आहे, दसऱ्यासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे, त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे, हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय। त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये। त्यामुळे पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले, पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे, ज्यांनी बोर्ड लावले असतील असे। नाही, मागणी आम्ही आता केलेली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता, जमावामध्ये एक टिळा लावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता, तर तो आला, तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरून आलेला होता, त्याला मॉबने मारलेला आहे। असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही। त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला, तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवी सुद्धा देण्यात आली नाही, कोणाला काही बोलण्यास सुद्धा आलं नाही। हे काही इथेच घडतं असं नाही, हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, कुठेही असतो, हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात, हिंदू समाजाचे मोर्चे असतात, हिंदू समाजाचे आंदोलन असतात, तिथं असे लोक येतात, पण कुठल्याही जिल्ह्याचा हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही। पण हे मॉब पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला टिळा होता, त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे, तर पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे। नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी अहिल्यानगर शहर शांत ठेवावं। सर्वांचे सण उत्सव चालू आहेत, पण कुणीही कुठेही गालबोट लागेल असं काही काम करू नये। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।